कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा कृष्णा श्याम 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 राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा कृष्णा राधा राधे 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 श्याम 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे 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 नमः पार्वती पते हर हर महादेव पुढची कथा 12 ज्योतिर्लिंगाची आहे. त्यातील 2 ज्योतिर्लिंग एका मंदिरात असले तर त्याचं महत्त्व आहे का? सर्वप्रथम त्याची कथा आहे का? बघा, एका मंदिरात काही ठिकाणी मोजके ठिकाण आहेत की त्या ठिकाणी एकाच मंदिरामध्ये 2 शिवलिंग असतात, अतिशय दुर्लभ असतात. बघा, एक शिवलिंग जर असलं मंदिरात, आता प्रत्येक मंदिरात एकच शिवलिंग आहे, तुम्ही त्याची उपासना करता, त्याची पूजा करता, तुम्ही जेवढ्या मनोभावे त्या एका शिवलिंगाची पूजा करतात आणि तुमची काही इच्छा असली ती तुम्ही मागता, तर ते काही दिवसानंतर, काही कालांतराने, काही लोकांची 1 महिन्याने पूर्ण होते, काही लोकांची 2 महिन्याने पूर्ण होते, काहीची 3 महिन्याने होते, असा कालावधी लागतो. तर एका मंदिरात 2 शिवलिंग जर असले तर त्या 2 शिवलिंग माणसाची लवकर मनोकामना पूर्ण करतात. म्हणून असं मंदिर अतिशय दुर्लभ असते. या मंदिरामध्ये सदा पार्वती मैया आणि शिवजी विराजमान असतात. मंदिरामध्ये आपण त्या एकाच शिवलिंगावरती उजव्या बाजूला पार्वती मैयाचं पूजन करतो आणि सगळ्यांनी करत जा. ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाता शिवजींच्या, त्यावेळेस पार्वती मैयाचं पूजन झालंच पाहिजे. जर पार्वती मैयाचं पूजन झालं नाही तर तुमची पूजा अपुरी राहते. म्हणून पार्वती मैयाचं पूजन केलं पाहिजे. या 2 ज्योतिर्लिंग जे असतात ते एका मंदिरामध्ये असतात. ते मंदिर फार दुर्लभ असतात. बघा, काही ठिकाणीच हे मंदिर आहे. हे अतिशय पुरातन आहे. रामायणाच्या आधीचेच हे मंदिरं बनलेलं आहे. काही आता इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा 1-2 महाराष्ट्रात कुठं असेल तर ते इंग्रजाच्या काळातलं मंदिर आहे. तिथं कथा अशी आहे पुराणात आलेली. एक गाव होतं. त्या गावामध्ये गायी आहेत. गायी चारण्यासाठी जो गुराखी असतो, तो गुराखी त्या गायीला घेऊन जंगलात जातो. जंगलात गेल्यानंतर त्या गायीमध्ये एक गाय अशी असते की ती दूध देणारी गाय असते. तर ते गाय काय करते, जंगलात गेली की एका झाडाच्या पाठीमागे जाते आणि तिचं दूध जे आहे ते दूध त्या झाडाच्या पाठीमागे सर्व अर्पण करते आणि घरी येते. घरी आल्यानंतर तिचा जो मालक आहे त्या मालकाला असं वाटते, हा जो गुराखी आहे, हा गुराखीनं दूध काढलं गड्या, असं त्याला वाटते. तो पुढे जाते. दुसऱ्या दिवशी परत तेच चालते. ते गाय जाते निंबाखाली. तिथं गेल्यानंतर ते जे दूध आहे ते दूध ते तिथं अर्पण करते. परत संध्याकाळी घरी येते. तो त्या गुराख्याला विचारतो, का रे, रोज माझ्या गाईचं दूध तू काढतो आणि तू पितो, असा आरोप तो गुराखी त्या दिवशी तो जो गृहस्थ आहे तो गृहस्थ
त्या गुराक्यावर ते लावतो. परत तिसऱ्या दिवशी तो गुराकी गाय घेऊन जातो. आता मात्र तो गृहस्थ त्याला सोडत नाही. त्याला एवढा मारतो, भयंकर मारतो आणि त्याला बंदिस्त करतो. बंदिस्त केल्यानंतर आता गाय सकाळी सोडली, गाय जंगलात गेली. दुसरा गुराकी ढोरामागे गेला आहे आणि गेल्यानंतर त्या गायीची जी क्रिया आहे रोजची, ती गायीने तसंच करायला लागली. तो गृहस्थ परत विचार करतो, आज तर त्या गुराक्याला मी बंदिस्त केलं, आज कोण दूध पिलं. जो गुराकी आहे बंदिस्त केलेला, त्याची पत्नी एक दिवस त्या गायीच्या मागे जाते आणि गेल्यानंतर दुरून पाहते की हे गाय काय करते. तर ते गाय त्या झाडाच्या आडी शिवलिंग असते आणि त्या शिवलिंगावर ते दूध अर्पण करत असते. तिथं ते 2 शिवलिंग असतात. हे सर्व ते येते आणि त्या गृहस्थाला सांगते. तो गृहस्थ ऐकतो आणि थक्क होतो. त्या गुराक्याला सोडून देतो आणि ते जे शिवलिंग आहे, जे गाय तिथं दूध अर्पण करते, ते शिवलिंग ते खोदत पार पातळापर्यंत जातात. पण ते शिवलिंग जे आहे ते शिवलिंग जसेच्या तसेच असतात. शिव पार्वती असतात, अशी त्याच्यामागची कथा आलेली आहे पुराणामध्ये. अशी ते मंदिर पुरातन मंदिर आहेत. रामायणाच्या आधी सुद्धा ते मंदिरं होते. आता इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा इथं महाराष्ट्रामध्ये ते मंदिरं आहेत. बघा, वृंदावनामध्ये असे काही मंदिर आहेत शिवजींचे, खूप प्राचीन आहे आणि खूप शक्तिशाली आहेत. बघा, भूतेश्वर महादेव आहे मथुरेमध्ये. या भूतेश्वर महादेवाला 1 लोटा जल तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर अर्पण करा. त्या लिंगाची तुम्ही पूजा करा, त्या महादेवाची तुम्ही पूजा करा. तुम्हाला 30 दिवसामध्ये असं फळ प्राप्त होते की तुम्हाला परत कुठलीच योनी प्राप्त होत नाही. एवढं त्या कार्तिक महिन्याच्या 30 दिवसाचं महत्त्व आहे. भरपूर लोक तिथं महिनाभर उपासना करतात मथुरेमध्ये भूतेश्वर महादेवाला. तिथं रोज ते त्या कार्तिक महिन्यामध्ये अशी गर्दीच असते. 1 लोटा जल अर्पण करतात, महादेवाची पूजा करतात. हा कारण शास्त्राने सांगितलंय की तुम्ही 84 लक्ष योनी हे जे आहे हे तुम्ही काढू शकता. हे जे साखळी आहे, हे साखळी तुम्ही तोडू शकता. तर यासाठी उपाय आहेत. तुम्ही 84 कोस परिक्रमा वृंदावनाची केली पाहिजे. या वृंदावनाच्या परिक्रमेमध्ये, 84 कोसाच्या परिक्रमेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जिथं लीला केल्या त्या प्रत्येक स्थळीचं तुम्हाला दर्शन होईल. कुठं श्रीकृष्णाने गायी चारल्या, कुठं त्यांनी लीला केल्या, कुठं राधाराणीने लीला केल्या, ह्या सर्व लीला तुम्हाला त्या 84 कोसमध्ये पाहायला भेटतील. जो कोणी 84 कोसाची परिक्रमा करतो त्या मनुष्याला या 84 लक्ष योनीतून त्या माणसाची सुटका होते. हे साखळी तुटल्या जाते. बघा, तसंच तिथं गोपीश्वर महादेव म्हणून आहे वृंदावनामध्ये. कुंज गली आहेत, त्या कुंज गलियामध्ये एक पुरातन असं गोपीश्वर महादेव आहे. तिथं भगवंत गोपीचं रूप धारण करून भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले होते. त्याला म्हणतात गोपीश्वर महादेव. आणि तिथं यमुनेच्या काठी ब्रह्मांड घाट आहे. त्या ब्रह्मांडाच्या घाटाच्या जवळच 1 किलोमीटरवरती चिंताहरण महादेव आहे. तिथं शिवजींना चिंता पडली होती की आता भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करायचं आणि यशोदा मैया दर्शनाला येऊ देत नाही. यशोदा मैया कोणीही असो त्याला तिचं बाळ पाहू देत नाही. अतिशय त्यांना चिंता पडते. बघा, त्या चिंतेमध्ये ते असतात आणि त्याच क्षणी त्यांना असं स्मरण होते की आपण गोपी बनलं पाहिजे. गोपी बनून आपण भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. तर असं हे चिंताहरण नावाचं महादेवाचं मंदिर सुद्धा त्या यमुनेच्या काठी आहेत. असे काही प्राचीन मंदिर आहेत. त्यातील हे 2 ज्योतिर्लिंगाचं मंदिर सुद्धा खूप दुर्मिळ आहे. या मंदिरात जर तुम्हाला यदाकदाची योग आला तर तिथं पूजा करा, माणसाची मनोकामना पूर्ण होते. एवढं महत्त्व या ज्योतिर्लिंगाचं आहे. बघा, पुढची कथा आहे. शिवजींचे 12 ज्योतिर्लिंग कोणते आहेत आणि ते कुठं आहेत. त्यातील 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातील कृष्णेश्वरमध्ये मंदिर आहे, भीमाशंकरला एक मंदिर आहे आणि परडी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर आणि औढा नागनाथ महाराष्ट्रामध्ये 5 मंदिरं आहेत. बघा, या 12 ज्योतिर्लिंगांची
जो कोणी पायी परिक्रमा करेल त्या मनुष्याला परत मनुष्य योनी किंवा आणखी कोणती योनी प्राप्त होत नाही. तो वैकुंठाचा, तो शिवलोकाचा अधिकारी होतो. म्हणून जो कोणी 12 ज्योतिर्लिंगाची पायी परिक्रमा करेल तो त्याचा एवढा मोठा अधिकार होतो. पहा, 9700 किलोमीटरची ही परिक्रमा आहे 12 ज्योतिर्लिंगाची, आणि जवळपास 7 ते 8 महिने या परिक्रमेला लागतात. बरेचसे लोक आहेत की ज्यांची सर्व्हिस झाली, उतरत्या वयात सुद्धा लोक हे 9700 किलोमीटरची परिक्रमा पायी करतात. त्यांना माहिती आहे की परत या मनुष्य योनीत आलं की आपल्याला काय त्रास होईल. म्हणून या मनुष्य असतानाच हा त्रास सहन करून घ्यायचा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, एवढं टार्गेट त्यांच्या समोर असते. म्हणून ते एवढी परिक्रमा करतात. एवढं महत्त्व या 12 ज्योतिर्लिंगाचं आहे. आता आपण एक एक ज्योतिर्लिंग पाहू. बघा, नंदीश्वर म्हणतात सनत कुमारजी, आता मी तुम्हाला सर्वव्यापक शिवजींचे जे ज्योतिर्लिंग आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यांच्या अवताराविषयी सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐका. आता नंदिकेश्वर सांगतात. पहा, पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे हे आहे सौराष्ट्रात सोमनाथ. दुसरं आहे श्री शैल पर्वतावर मल्लिकार्जुन. तिसरा आहे उज्जैनीत महाकाल. ओंकारात अमरेश्वर आणि हिमालयात केदारेश्वर. डाकिनीत भीमाशंकर. काशीमध्ये विश्वनाथ. गौतमी गोदावरी तटावर त्र्यंबकेश्वर. चिंताभूमीत बैजनाथ आणि दारुक वनात नागेश्वर. सेतुबंधावर रामेश्वर आणि शिवालयात घुष्मेश्वर असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. या एक ज्योतिर्लिंगाची वेगवेगळी माया आहे. पहा, पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे सौराष्ट्र सोमनाथ म्हणजे सोमेश्वराचं, तर हा पहिला अवतार सौराष्ट्र नामक पावन देशामध्ये लिंगाच्या स्वरूपामध्ये शिवजींनी हा अवतार घेतला. बघा, हा अवतार मुख्यत्वे चंद्राचे दुःख नाहीसे करणारा आहे. बघा, एखाद्याला क्षयरोग असेल किंवा कुष्ठरोग असेल तर त्या मनुष्याने इथं यथाविधी पूजन जर केलं तर त्या माणसाचा क्षयरोग बसतो, कुष्ठरोग सुद्धा बसतो. पहा, कुष्ठरोग का होतो? कुष्ठरोगाच्या पाठीमागचं कारण वेद सांगतात. वेदाने सांगितलं की या मनुष्याने मागच्या जन्मामध्ये याच्याकडून गोहत्येचं पाप झालं. या गोहत्येच्या पापामुळे याला कुष्ठरोग या मनुष्य योनीमध्ये झाला. त्याला कुष्ठरोग असेल, त्याने समजलं पाहिजे की आपल्याकडून गोहत्येचं पाप झालं आणि आपल्याला मनुष्य योनी त्या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी भेटलेली आहे. म्हणून त्या माणसाने त्या गोहत्येच्या पापातून आपलं शुद्धीकरण करून घेतलं पाहिजे, जेणेकरून पुढचा मार्ग आपला सोपा होईल. आता पुढचं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे मल्लिकार्जुन. हा भगवंताचा दुसरा अवतार आहे. हा श्री शैल पर्वतावरती झाला. हा अवतार भक्तांना अभिष्ट फल देणारा आहे. भगवान शंकर कार्तिकेयच्या दर्शनासाठी तिथे गेले असता तिथे लिंग रूपाने स्थिर झाले. असं या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आहे. पुढचे आपण 2 मिनिटाने भजन करू आणि पुढचं ऐकू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण
हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव राधे 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 नम पार्वती पते हर हर महादेव बघा, तिसरा जो अवतार आहे शिवजींचा हा उज्जैनी नगरीत झाला. उज्जैनी नगरीत महाकाल या नावाने झाला. बघा, हा अवतार भक्तांचे रक्षण करण्यासाठी झाला. दुष्यन नामक एक दैत्य आणि ब्राह्मणांचा तो वैदिक धर्माचा आणि ब्राह्मणांचा फार द्वेष करत असे. बघा, तो दृष्ट आणि विध्वंसक होता. त्या समयी रत्नमाल नगरात वेदप्रिय नामक एक ब्राह्मण राहत असे. त्याचा पुत्र उज्जैनीला आला होता. तो शिवभक्त होता. एके दिवशी शिवजीचे भजन करत असताना तो दैत्य त्याला मारण्यासाठी आला. ते पाहून संतप्त झालेल्या शिवजींनी त्या दैत्याला तिथे मारले. म्हणून तिथं उज्जैनी नगरीत महाकाल नावाने शिवजी लिंग स्वरूपाने
प्रगट झाले. अशा प्रकारे हे तिसऱ्या प्रकारचं लिंगाचं महत्व आहे. उज्जैनचं चौथं आहे ओंकार. ओंकार नावक अवतार भक्तांना इच्छित फल देणारा आहे. भक्तांनी जे मागितलं ते देणारं हे ओंकार आहे. ओंकार नामक लिंग आहे. बघा, विंध्याचलाने शिव प्रभूंचे पार्थिव लिंग विधीपूर्वक स्थापन केले आणि त्याची आराधना करू लागला. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान त्याच लिंग रूपात तेथे स्थापन झाले. त्यांनी विंध्याचे सर्व मनोरथ पुरवले. तेव्हा देवांच्या विनंतीवरून लिंगरूप भगवान तेथे 2 रूपांनी अधिष्ठित झाले. बघा, त्यापैकी एक लिंग प्रणवात ओम कारेश्वर नावाने प्रसिद्ध झाले आणि दुसरे लिंग जे आहे ते परमेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. अशी या चौथं ओंकारेश्वर ओंकार नामक लिंगाची महात्म्य आहे. बघा, पुढचं जे लिंग आहे ते आहे केदारेश्वर. हा अवतार हिमालयात झाला. तेथील केदार क्षेत्रामध्ये ते ज्योतिर्लिंग स्वरूपाने स्थित आहेत. नर नारायण हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांनी प्रार्थना केल्यावर शिवजी तेथे प्रकट झाले. ते दोघे या लिंगाची नित्यपूजा करत असत. बघा, शिवजी सर्वेश्वर असूनही विशेष तत्वाने या खंडाचे स्वामी आहेत. शिवजींचा हा अवतार भक्तांच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारा आहे. म्हणून या लिंगाचं हे महत्व आहे. पुढचं जे लिंग आहे ते आहे भीमाशंकर. 6व्या नंबरचं भीमाशंकर नावाचा अवतार. त्यांनी त्या ठिकाणी अशा महान लीला केल्या. बघा, मुख्यत्वे भीमासुराचा वध केला. कामरूप देशाचा राजा सुदक्षिण परम शिवभक्त होता. भीम दैत्य त्याला फारच त्रास देऊ लागला. तेव्हा शिवजींनी आपल्या भक्ताला दुःख देणाऱ्या त्या अद्भुत दैत्याचा वध करून राजाचे रक्षण केले. त्यानंतर सुदक्षिणाने प्रार्थना केल्यावर ते डांकिनी येथे ज्योतिर्लिंग रूपाने स्थिर झाले. बघा, पुढचं जे लिंग आहे 7व्या नंबरचं ते आहे शिवजींचं विश्वेश्वर नामक 7वा अवतार काशीमध्ये झाला. तो समस्त ब्रह्मांडाचे स्वरूप असून भुक्ती मुक्ती देणारा आहे. सिद्ध स्वरूप भगवान शंकर या नगरीचे स्वामी आहेत. ते ज्योतिर्लिंगाच्या रूपाने व भैरव रूपाने तेथे स्थिर असतात. विष्णू आदी देवांनी या स्वयंभू लिंगाची पूजा केली. जे काशी विश्वनाथाची भक्तीने पूजा करतात, त्याच्या नामात नित्य जप करतात, ते कर्मलिप्त होऊन कैवल्य पद प्राप्त होतात. त्यांना कुठल्याही प्रकारचा कर्माचा दोष लागत नाही. अशा प्रकारे 8वं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे त्र्यंबक नामक. ते गौतमी तटावरती आहे. गौतम ऋषींनी शिवप्रभूंची प्रार्थना केली तेव्हा त्यांची भक्ती व जनोद्धाराची तडमड पाहून ते ज्योतिर्लिंग रूपाने तिथे प्रकट झाले. या लिंगाचे दर्शन घेतल्याने, त्याला स्पर्श केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पुढचं जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे वैद्यनाथ नामक. हा 9वा अवतार रावणाच्या निर्मिताने झाला. त्याचे आत्मलिंग घेऊन रावण लंकेला जात होता. ते ज्योतिर्लिंग तेथे त्या स्वरूपाने चिंता
चिताभूमीवर स्थित झाले. ते वैद्यनाथेश्वर नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन त्याची भक्तिपूर्वक पूजा केल्याने भक्ती व मुक्ती माणसाला प्राप्त होते. एवढं सामर्थ्य त्या लिंगाचं आहे. बघा पुढचं जे लिंग आहे 10व्या नंबरचं, हे आहे नागेश्वरक नामक 10वा अवतार भक्तांच्या रक्षणासाठी झाला. त्या अवतारात त्यांनी धर्मघातकी दारुक वैद्याची वध करून आपल्या सुप्रिय नावाच्या वैश्य भक्ताला वाचवले. त्यानंतर जगावर उपकार करण्यासाठी अंबिकेसह ज्योतिर्लिंग स्वरूपात स्थिर झाले. नागेश्वर लिंगाचे दर्शन घेतल्याने तसेच त्याचे पूजन केल्याने महान पातक माणसाचे तत्काळ नष्ट होतात. एवढं त्या नागेश्वर नामक लिंगाचं महत्त्व आहे. पुढचं जे लिंग आहे ते आहे रामेश्वर नामक लिंग. बघा हा अवतार रामचंद्राकरता झाला. रामप्रभूंनी सेतू बंधावर पार्थिव लिंगाची स्थापना करून विजयाच्या हेतूने त्यांची आराधना केली. बघा त्यावेळेस रामप्रभू सीतामातेला आणण्यासाठी जात होते. मी तुम्हाला कथा सांगितली. तर त्यावेळेस शिवप्रभूंनी ही रामेश्वर नामक लिंगाची तिथं स्थापना केली होती. रामेश्वराचा महिमा अत्यंत अद्भुत आहे. हे ज्योतिर्लिंग भक्तांच्या सर्व अभिष्ट कामना पूर्ण करते आणि भोग मोक्ष देणारे आहे. जो मनुष्य रामेश्वर महादेवाला गंगाजलाने स्नान करतो तो देवांनाही दुर्लभ असे उत्तम भोगतो. परमज्ञान प्राप्त होऊन तो जीवन मुक्त होतो. शेवटचा 12वा जो लिंग आहे ते आहे घुष्मेश्वर नामक लिंग. बघा हा अवतार भक्तावर दया करण्यासाठी झाला. दक्षिणेत देवगिरीजवळ एका सरोवरात भगवान शंकर घृष्मेकरिता प्रगट झाले. सुदेह दैत्याने तिच्या पुत्राला मारून टाकले होते. त्याला जिवंत करण्यासाठी तिने शिवाराधना केली. तेव्हा भक्तवत्सल शिवजींनी तिच्या पुत्राला जिवंत केले आणि तिने प्रार्थना केल्यावर ज्योतिर्लिंग स्वरूपात त्या शिवालय सरोवरात ते स्थित झाले. जो मनुष्य या शिवलिंगाचे भावभक्तीने दर्शन करतो, त्याचे पूजन करतो, तो इहलोकी सर्व सुखांचा उपभोग घेतो, शेवटी मुक्ती मिळवतो. अशा प्रकारे नंदिकेश्वर सनतकुमारजींना सांगतात, मी तुम्हाला शिवजींच्या 12 दिव्य ज्योतिर्लिंगाची माहिती सांगितली. जो मनुष्य 12 अवतारांची ही कथा श्रद्धा भक्तीने श्रवण करतो, पठन करतो, तो सर्व पापातून मुक्त होतो व मोक्षाला प्राप्त होतो. इथे शिवप्रभूंच्या 100 अवतारांचे वर्णन आलेले आहे. ही शतरुद्र संहिता असं याचं नाव आहे आणि याच्यामध्ये पूर्ण 100 अवतार भगवंताचे दाखवले आहेत. बघा आता आपल्याकडे कालावधी खूप कमी आहे. त्या कमी कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त कथा सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील ह्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा मी तुम्हाला सांगितली. बघा आता आपण 2 मिनटं चिंतन करू आणि पुढचं कथा आणि पुढची प्रस्तावना जी आहे ती आपण ऐकू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 माझा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा राधे 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 नमो पार्वती पते हर हर महादेव असाच उत्साह नेहमी करता राहू द्या. असं तर देवाचं चिंतन करत राहा. बस एवढीच अपेक्षा आहे, बाकी दुसरं काही नाही. जे माझ्याकडून काही चुकीचं बोलल्या गेलं असेल ते माझ्या वाणीचा दोष समजा, आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे. त्यांचे शब्द म्हणून ते तुम्ही अंमलात आणा. बघा, शिवपुराणात 24,000 श्लोक आहेत, पण आपण काहीच खूप अतिशय अल्प कथा श्रवण या शिवपुराणातल्या केल्या. कारण की 7 दिवसात कथा होत नाही. कारण की देवाची कथा अशी आहे की ही 7 दिवस नाही, 7,000 वर्ष जरी चालली किंवा 7 जन्म जरी चालली तरी ही कथा संपत नाही. पण आपण इथं ही कथा आता सध्या इथं स्टॉप करू, आणि पुढच्या वर्षी आला योग तर दुसरे महाराज येतील, त्यांच्या मुखातून त्यांच्या वाणीतून पुढे कथा तुम्ही श्रवण कराल. बघा, आज आपण होम केले, रुद्राभिषेक